नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण, दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य बातमीकडे वळूया. मित्रांनो, आजची आपली प्रमुख बातमी आहे आजची महत्त्वाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2 धडाकेबाज महत्त्वपूर्ण जी.आर. आर्थिक लाभ संदर्भात निर्गमित. जाणून घ्या माहिती सविस्तर. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहे? शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? कर्मचाऱ्यांना कोणता आर्थिक लाभ मिळणार आहे? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या 2 धडाकेबाज शासन निर्णयाचे स्पष्टीकरण. आणि हे स्पष्टीकरण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 2 धडाकेबाज शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया स्पष्टीकरण. शासन निर्णय क्रमांक 1 मार्च 2026 चे राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट खालील प्रमाणे पाहूया. मार्च 2026 चे वेतन तसेच पेन्शन सोबत राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना डीए वाढीचा थकबाकी मिळणार आहे. 4 महिन्याची वाढीव थकबाकी जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 च्या दरम्यान च्या 4 महिन्याचे कालावधीतील डीए वाढीची थकबाकी ही मार्च महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मिळणार आहे. याकरिता 3% डीए वाढीचे तक्ते संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवावे. सदर 4 महिन्याचे डीए वाढीची रक्कम मार्च पेड इन एप्रिल वेतन व पेन्शन देयकाबाबत अदा करण्यात येणार आहे. यामुळे वेतनात किमान 450 रुपये इतकी वाढ तर कमाल 6000 रुपये इतकी वाढ होईल. यामुळे एकूण वेतन आणि पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल. तर उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील डीए वाढीची थकबाकी अदा करण्याच्या संदर्भात शासन निर्णय नव्याने निर्गमित केला जाणार आहे. शासन निर्णय 2 चे स्पष्टीकरण पाहूया. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालनालयाच्या मार्फत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक यांनी कळवले आहे की दिनांक 11 मार्च 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि सदर परिपत्रकानुसार असे नमूद करण्यात आले आहे की शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी शाळेत गेल्यानंतरच शालेय कामकाज सुरू होण्या अगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी हाजरीपटावर स्वतःची आपली हाजरी नोंदवणे अनिवार्य आहे आणि सही करणे महत्त्वाचे आहे. परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपल्या मनमर्जीप्रमाणे स्वतःच्या हुकमाने मनमार्जी करतात आणि संबंधित शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना हाजेरीवर स्वाक्षरी करून न देता शालेय कामकाज पूर्ण झाल्यानंतर कपाटात ठेवलेले रजिस्टर वर काढले जाते आणि नंतर सही म्हणजेच स्वाक्षरी करण्यास देत असतात. ही नियमबाह्य गोष्ट असल्यामुळे ही बाब अतिशय गंभीर आणि नियमबाह्य असल्याचे कळवण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना विहित वेळेत शाळेत हजर झाल्यानंतर लगेच ताबडतोब त्याच क्षणी त्यांच्या हाजरी पत्रकावर सही घेण्याचे काम पूर्ण करावे
आणि स्वाक्षरी झाल्यानंतर वेळीच हजर पत्रक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. म्हणजे मुख्याध्यापकाने कर्मचारी शाळेत येण्याच्या अगोदरच हजेरी पत्रक उपलब्ध करून द्यावे. यासाठी सर्व शाळा आणि उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आणि शालेय कर्मचारी शाळेत आल्याबरोबर त्वरित सही घ्यावी, अन्यथा कार्यवाही होऊ शकते. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू.